हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज मी जात आहे कोल्हापूरला, कारण तिथून 10-15 किलोमीटर आहे ज्योतिबा, आणि ज्योतिबाची आहे यात्रा. पॅकिंग झाली माझी, आटोपवली, आणि मी जात आहे एकटा. माझ्यासोबत येणार होता एक मित्र, पण त्याचा वेळेवर कॅन्सल झालेला आहे. रॅपिडोवाला येईल आता, आणि त्यासोबत जाऊ आपण डायरेक्ट नागपूर स्टेशनवर. एकदम कूल प्लेसमध्ये आहे मी. पाणी भरून घेतो. पाणी आलं आहे, नळ आले आहे. आपण घेतली आहे बॉटल आपली सोबत. ओके की पण मला काही डाऊट आहे या पाण्यामध्ये. रॅपिडो आलं आहे आपले. हे लावलं आपण, यानं पाणी भरलं, थोडंसं शुद्ध पाणी येतं. ATM मधलं पैसे नाही काढले, कॅश पाहिजे माझ्याकडे. त्यामुळे आपण एखादा ATM पाहू आणि गाडी थांबू. ओके, भेटलेला ATM आपल्याला. आपण जाऊ लवकरच. कॅश ही नाही आहे. ओके, हे आहे स्टेशन, आणि इथं आपल्याला आतमध्ये आहे म्हणजे ATM. कॅश यासाठी घेतलं की आपल्याकडे पेमेंट पाहिजे, कॅश काहीतरी. सो दॅट्स वाय कॅश कॅरी करणं गरजेचं आहे. यहाँ से पहले हम पानी भर लेंगे. यहाँ पे मुझे देखा था पानी वाला, और पानी भर के फिर जाएंगे प्लेटफॉर्म नंबर 4 की तरफ. मैं जितना खर्चा करता हूँ ना, उतना बचाने का भी ट्राई करता हूँ. ओके, तो यहाँ पे मुझे पानी पोई दिखी थी आते समय, तो इसलिए मैंने वहाँ पे कुछ पानी बोतल नहीं लिया. पानी भर लिया है और अभी जाएंगे प्लेटफॉर्म नंबर 4 की तरफ. चलो बॉस. थांबलो आहे इथे. आपली ट्रेन येईल, वाट पाहून राहिली आहे. बढिया. कुठं झाला पण हेरा आर्टिस्ट. आपला आहे तो S5U. पेपरमध्ये पूर्ण जनरलचा सीन झाला आहे. 39 अपने. ट्रेन झालो आहे चालू, आणि माझ्या बोगीमध्ये आहे गोल्ड माणसं. तर बघू आता काय होते. तर पुढं जर्नीमध्ये दोस्ती होते, काय होते नाही का. तो जास्त गरम होत आहे, इसके लिए जमलं असतं वाटर आलं. बघू पाणी भेटते का तर बाहेर. गाइस, यहाँ पे पानी का कुछ सीन नहीं है. ओके, ये पुलगाव. और भयानक गर्मी है, भयानक. मस्त झोपलो होतो, आता उठलो. पाहून राहिलो 5-6 वाजलेले. इथे मी जेवण मागवलेलं आहे मनमाडामध्ये, तर जेवण येईल थोड्या वेळानं. मी जेवण बुक केलं होतं, बट आलं नाही यार. वडापाव आणलेला. अभी आया वो खाना लेके भाई. एक फॅमिली आली आणि झोपेची वाट लावून लागली. आता ट्रेन आली आहे पुण्यामध्ये, चालू आहे इकडे. पुणे जंक्शन. ते 3:30 वाजलेले आहे, आणि झोपेची लागलेली आहे. गुड मॉर्निंग गाईस. आता आला आहे हातकलंगले, आणि इथून पण ट्रेन गेलेली आहे आता. गाईस, आता 10-15 मिनटामध्ये कोल्हापूर येईल, आणि कोल्हापूरला आपण उतरू, आणि आपण जाऊ डायरेक्ट. आपला एक मित्र आहे, म्हणजे मित्राचा मित्र आहे, त्यानं आपला कॉन्टॅक्ट दिलेला आहे. तो आहे ज्योतिबा मंदिरात जवळचा, आणि त्याचा आपल्याला कॉन्टॅक्ट भेटलेला आहे, आणि आपण त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू आपण त्याच्या घरात कदाचित घरी राहणार आहे. तर अशी काही मोठी स्टोरी आहे. जास्त एक्सप्लेन करेल मी डायरेक्ट ब्लॉगमध्ये, बट इथं मी जास्त आता पाहून आलेलो आहे. तर दिस इज न्यू एक्सपिरियन्स. हा मुलगा भेटलेला आहे आपल्याला आपल्या ट्रेनमध्ये. ओके, ट्रेनमध्ये फॉलोअर भेटणं लई मोठी गोष्ट आहे, भेटला आपल्याला. कुठला आहे तू?
मिसर मिरज. मिरजचा. ओके गाईस, चालू आहे बोलणं. चांगलं वाटलं बोलतो आहे. चलो गाईस, कोल्हापूर आलाय आणि उतरू आपण. आपल्याला भेटला इथे एक नवीन मित्र, तो दाखवेल आपल्याला मार्ग. पहिले वेळा मी शॉर्ट टर्न घेत आहे. फेमस काय आहे? फेमस नाही मला तर मिसळ आहे. मिसळ, कोल्हापुरी मिसळ. हा कुठला हा आहे? राजनपुरी चाललं. राजरामपुरी आणलंय आपल्याला कचोरी खायला. इथली फेमस कचोरी नाही इकडे. आता भेटन आपल्याला समोसा. मी बाहेर बंद केलं सगळं खायचं. खाल्ला मी आणि आता जातोय CBSE स्टँडला, कारण तिथून लागते ज्योतिबाची गाडी. हाय ओल्ड कोल्हापूर. कोल्हापूरला जुनं आहे ना, एकदम जुने राजवाडे नाही, क्रेझी. बघा ब्रो, CBSE स्टँड आणि इथून मला जायचं आहे ज्योतिबा. हां हे समोर भाई मिल गई. लेट झालं भाई, जागा नाही भेटली. मित्रांनो, आता आलो आहे ज्योतिबा आणि इथून जायचं आहे मला मंदिरात. गावात किती मोठा बैल आहे. बहुत पसंद ना, तो बोलतोय अच्छा कामाची गुड न्यूज मिळून जाईल तुला. म्हटलं काय गुड न्यूज लागून राहील लाईफचे. आता नाही का, मी जात आहे एका मित्राच्या घरी. म्हणजे ॲक्च्युअल तो माझा मित्र नाही आहे, तो आहे माझ्या मित्राचा मित्र, जो या ज्योतिबामध्ये आहे. त्यांचं घर आहे मंदिरापाशी. तर मला तो कॉन्टॅक्ट मिळाला. म्हणजे असं होते कधी कधी की काही पण होऊन जाते है ना, फक्त तुम्हाला ते टाकावं लागतं किंवा एक प्रोसेसमध्ये यावं लागतं, तर ते योगमान होऊन जातं, मिळून जातं. आता मी एकटा आहे, कुठं आलो असतो, कुठं खाय केलं असतं, मलाच माय काही ठाऊक नव्हतं. तर दिस इज इनसेन गोष्ट गाईज. बस मला तो मुलगा भेटला पाहिजे आणि मी त्याच्या घरी राहिलो पाहिजे. आणि माहीत आहे, आता मी त्याला कॉल केला होता, तर ये म्हणला. तर आज मला तो इथलं फेस्टिवल दाखवेल, इथलं कल्चर दाखवेल आणि मी त्याच्या घरी राहील. तर हे एक वेगळीच फिलिंग आहे. तर हे सगळं झालं एका व्हिडिओमुळं म्हणू शकता किंवा काही पण, बट हे होत आहे. आरती. मला जायचं आहे आदित्यच्या दुकानाकडे, जो पश्चिम दरवाजाकडे आहे म्हणले. भेटलाय तो. आदित्यकडे बघ. हा आदित्य. थोडा वेळ बसलो होतो इथे, आता जात आहे जेवायला. बघा हे मंदिर आहे आणि हे त्यांचं घर आहे. सगळेजण इकडे सिक्युरिटी बसलेले आहे. मंदिर ओके, एकदम क्रेझी लोकेशनवर आहे. हे त्यांचं शॉप. तुझं नाव काय? रुद्र. हो रुद्र. हे किती? ताक, भात, भाजी आणि हे काय आमटी. विचारलंय की काय हे घर आहे की काय बोललेला, तो बोलताय शौचालय. काय काय सीन है ना. हा यात्रा खूप मोठी आहे ना, त्यामुळं सासन काठी म्हणतात त्याला, म्हणतात सासन काठी. यांनी कुठून आले, खूप मोठ्या मोठ्या गावातून जातात ना. आता मी यांच्यासोबत फिरून राहिलेला. तुझं नाव काय? रुद्र. तुम्ही रुद्र काय? रुद्र 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 गणेश. तर यांच्यासोबत फिरून राहिलेला आहे. काठी घेतो, काठीचा शूट घेतोय आणि जातो बाहेर यांच्यासोबत. काय
आलो आहे आणि इथून बघतोय जरा डायरेक्ट पालख्यावर ठेवतात. भावाने आणून दिला होता वडापाव खातोय. जात आहे महेश भाई आणि स्वप्नील भाईला आणायला. बाय. ब्लॉगिंग चालू करतोय बोलतात. नाश्ता केला, आता चालू आहे एडिटिंग. गायस मी झाला रेडी बिलकुल पुजारीच्या वेशमध्ये, कारण मला जायचं आहे मंदिरामध्ये. चला गाईज, यारले ड्रोन आहे जेव्हाशी, तर हे मंदिराचे काय 2 किलोमीटर दूर राहून त्याचं काम मला नाही, मला आतमध्ये जावं लागते बा. हे मंदिर आणि कोणत्या पण दरवाजा आता चाललेलो आहे दुसऱ्याच्या घरातून वरती. इथं आलोय आता. शॉपमधल्या बॉटला घेतलो आणि बॉटल याच्या शॉपमध्ये द्यावं लागतं. हे देव कोल्हापूरची आणि ज्योतिबा. बोल बोल. गावातल्या गावात लग्न होतंय. हां हे नवीन आहे बाबा. इथल्या गावातल्या गावात लग्न होतं बोल. तू नाही बघितली का मग गावातल्या गावात मुलगी? म्हणजे जात तीच ना, ब्राह्मण ओबीसी हिंदू गुरव. हिंदू कुठली? हिंदू गुरव. गुरव गुरव गुरव. मी पहिल्यांदा ऐकत आहे गुरव. खबरच आहे. आता इथली आरती आणि थोड्या वेळानं इथली आरती लागेल. तर जास्तच वेळ झाला आहे घरी यायला. आता 11 वाजलेले आहे. जातोय आणि जेवण करतो. भावा आम्ही जेवायला जातोय आणि ह्या डोंगराच्या खाली तिथे ब्रो आम्ही जातोय जेवायला आणि रुद्र सोबत आहे आणि आम्ही तिकडून आलो आहे 300 पायऱ्या उतरून. आता 400 पायऱ्या उतरून राहिलो ब्रो. बसवली आता आहे आदित्यच्या घरी झोपायला. त्याचं घर आहे. अबे झोपा ना बे. किती वाजले माहिती आहे तुम्हाला? चटया आणि झोपणार आहे. आता वाजले रात्रीचा 1. भाई बहुत टाइम झालेला आहे. झोपा. स्वप्नील काय बोलते माहितीये का? हा प्रसादचा काय ब्लॉग संपला ना. संपलं ना भाई. आपल्याला त्याने एवढं घर दिलं राहायला. ब्लॉग मध्ये असतोय